हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे 3 तारखेचा आणि संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या 6:10 झालेले आहेत आणि इथे बघा रेशन जे आहे ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलेलं आहे. म्हणजे होम डिलिव्हरी आत्ताच झाली आहे. आणि रॅशन ॲक्च्युली रात्रीच येणार होतं, पण रात्री भरपूर उशीर झाला होता. त्यामुळं मग त्या लोकांनी ना आत्ता होम डिलिव्हरी केली. आणि असं पण ना पावसामुळं भरपूर गोष्टी जे आहेत ते खूप कठीण झालेल्या आहेत. त्यामुळं ना मग हे रेशन होम डिलिव्हरी व्हायला पण थोडासा उशीर लागला होता. तर आता ते रेशन जे आहे ते मला डब्यांमध्ये सेट करून ठेवायचं आहे. असं पण ना म्हणजे फक्त जे पॅकेट वगैरे आहेत ना ते मी असं मोठ्या डब्यांमध्ये वगैरे सेट करून ठेवेन. बाकी भरण्या वगैरे जे ना आहेत ना ते पूर्ण असं रिकामे नाही झाल्या ना, त्यामुळं म्हणजे आता हे नवीनवालं डाळ, हे वाटाणे, हे काय असतील सामान, ते जर आपण जुन्या सामानामध्ये मिक्स केलं तर मग ते जुन्या सामानामुळं नवीनवालं पण थोडंसं खराब वगैरे होऊ शकतं. म्हणून ना मी आता बरण्या जोपर्यंत पूर्ण रिकाम्या होत नाहीत ना तोपर्यंत मी ते पॅकेट वगैरे फोडणार नाही. आणि ते पॅकेट ना मी असं मोठ्या डब्यामध्येच असं भरून ठेवणार आहे. आणि त्या अगोदर ना इथे स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. तर दुपारच्या जेवणाच्या नंतरचे जे भांडे वगैरे होते ते भांडे मांडणीला लावून घ्यायचे होते. ते मांडणीला लावून घेतले. त्यानंतर किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला. आणि आता इथे मी कुकरमध्ये डाळ लावणार आहे. आणि आज ना फक्त हिरव्या मिरचीची डाळ आणि भातच बनवायचा आहे, कारण की दुपारचं ना म्हणजे चपात्या वगैरे आहेत शिल्लक अजून. आणि हे केलं होतं आपलं अख्खा मसूर आणि चपात्या वगैरे केल्या होत्या, तर ते आहेत. त्यामुळं मग साहेब बोलले की फक्त डाळ आणि हिरव्या मिरचीची डाळ आणि भात वगैरे बनव असं बोलले. तर त्यामुळं आज काही म्हणजे जास्त स्वयंपाक पण करायचा नाही. म्हणून आता मग हे जे रेशनचं जे काम आहे ते उरकून घेते पटापट. आणि असं पण ना सगळे डबे रिकामे झालेले नाहीत. थोडं थोडं का होईना सामान आहे सगळ्या डब्यामध्ये. आणि साहेब बोलले होते की नंतर एकदाशी पाऊस जास्ती लागून बसला तर मग रेशन भरायला मग जमणार नाही. म्हणून त्यांनी ना यंदा रेशन थोडंसं लवकरच भरलं. म्हणजे कामावरून डायरेक्टली ते गेले रेशन भरायला आणि म्हणजे घरी वगैरे आले नाहीत. आणि मग मी तर म्हणले असते की रविवारी वगैरे भरूया रेशन, पण ते ना घरी वगैरे आले नाहीत. डायरेक्टली कामावरून गेले रेशन भरायला आणि रेशन भरून आणलं. तर मग आता जे जे काही डबे आहेत पोटमाळ्यावरती ठेवलेले, म्हणजे खाली ना किचन काउंटरच्या खाली सगळे जर डबे ठेवले ना तर मग खूप अडचण होते ना जास्ती. त्यामुळं मग मी ना हे मोठे मोठे डबे वगैरे सगळे हे वरती ठेवले होते. म्हणजे रोज रोज न लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे लाल चटणी, काळी चटणी झालं, तर काय ज्वारी वगैरे काय असं म्हणजे जे आपल्याला रोज रोज नाही लागत ना त्या वस्तू मी इथं पोटमाळ्यावरती ठेवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर थोड्याफार डब्यांमध्ये ना जे एक्स्ट्रा भांडे वगैरे आहेत ना, ते एक काचेचा मग घेतला होता ना मी, तर ते काचेचा मगचा हँडल जे आहे ते वैभवदादांनी फोडून टाकलं. तर मग आता ते काचेचा मग ना ते पण डब्यामध्ये भरून ठेवला होता. म्हणजे जे न लागणारे भांडे आहेत ना ते पण मी त्या डब्यामध्ये भरून ठेवले होते एका. तर आता ते भांडे वगैरे काढून त्यामध्ये हे रेशनचे पॅकेट जे आहेत ते भरून ठेवावं लागतील. तर आता इथे सगळ्यात अगोदर ना मी एक क्लिनिंगचं जे सामान, जे जे काही सामान असतं ना, तर एअर फ्रेशनर म्हणा किंवा हार्पिक म्हणा, निरमा, हे सगळं जे साबणं वगैरे सगळं जे आहे ना ते मी ह्या कपाटामध्ये ठेवत असते. म्हणजे सगळं ना कुठलं जे पाहिजे ना ते पटकन एका ठिकाणीच भेटावं म्हणून. तर इथे ना ते हिरवावाला बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये अन्नूताईने ना गार्बेजचे बंडल जे आहेत ते ठेवलेत 2-3. तर म्हणजे ना असं गार्बेजचे बंडल जर असं वरती ओपन ठेवलं ना तर मग ते पिशव्या सगळ्या असं हे होतं ना, गर्दी गर्दी गिचडी असं सगळं गाठी वगैरे बसतात आणि पूर्ण गोंधळ गोंधळ दिसतो. त्यामुळे तिने ना ते गार्बेजचे जे बंडल आहेत तर ते ना त्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवले आणि ते बॉक्स ठेवला होता. तर कधी कधी डोकं चालवते ती पण, हुशार आहे ती पण. तर आता इथे हे सगळं सामान जे आहे ते मी ठेवून देते. आणि यंदाच्या रेशनमध्ये ना साहेब मेन निरमा आणायचं विसरले होते. आणि ना मी लिस्ट बनवून पाठवली होती, पण त्यामध्ये मी स्वतःच निरमा लिहायला पण विसरले होते. पण त्यांच्या पण लक्षात नाही आलं. साबणं वगैरे सगळे घेतले, पण निरमा आणायचं लक्षात नाही राहिलं त्यांच्या पण. तर ते तेवढं राहिलं. पण गेल्या महिन्याचा ना निरमा जो आहे तो जवळजवळ 70% निरमा बाकी आहे. त्यामुळं मग नाही आणला तरीसुद्धा चालेल, म्हणजे होऊन जाईल कसं तरी.
तर आता इथे ना ज्वारी वगैरे हे सगळं मी ठेवते, कारण ज्वारीचं पीठ पण अजून शिल्लक आहे भरपूर, त्यामुळं आत्ता ज्वारी वगैरे दळायचं नाही. बाकी गव्हाचं पीठ संपलेलं आहे. म्हणजे चपात्याच आमच्या इथे जास्ती खाल्ल्या जातात. ज्वारी ना लवकर संपत नाही, पण चपात्याचं पीठ जे आहे ते लवकर संपल्या जाते. कारण मुलं ना म्हणजे भाकरी वगैरे जास्ती खात नाहीत, पण चपात्या वगैरे खातात रोजच्या रोज. तर त्यामुळं ना मग ज्वारीचं पीठ होतं, अर्धा डब्बा पीठ आहे अजून, त्यामुळं मग ती ज्वारी एका डब्यामध्ये मी भरून ठेवली. आणि गव्हाचं जे गोणी आहे ते मी वरतीच ठेवली, कारण की ते आता दळून आणावंच लागेल मला. म्हणजे रविवारपर्यंत तरी कमीत कमी ते दळून आणावं लागेल, कारण ना इथं चक्की ना खूप लांब आहे. म्हणजे ना ते गावातली चक्की होती, पण तिथं ना म्हणजे व्यवस्थित पीठ दळणं होतच नाही तिथे. त्यामुळं मग आम्ही ना आता गेले 2 महिने झालं आम्ही पीठ ना ते म्हणजे गहू ना ते इथून दळून आणतो स्टेशनच्या इकडून. आणि गावातून आणलं ना मग ते थोडंसं असं चपाती ना सुकल्यासारखी व्हायची, कडक कडक व्हायची चपाती. आणि मग ते माझी मैत्रीण आली आहे ना इकडे राहायला, त्यांनी मला आयडिया दिली की ताई दुसरीकडून आपण चेक करायचं का पीठ कसं होते कसं नाही. तर मग आम्ही चेक केलं तर ना इकडून स्टेशनवरून पीठ आणलं ना तर ते एकदम मऊ लुसलुसीत चपात्या होतात, एकदम छान चपात्या होतात. आणि इकडचं जे आम्ही पीठ आणत होतो तर त्याच्यानं एकदम असं कडक कडक एकदम, म्हणजे कितीही ताजी चपाती राहिली ना तरी सुद्धा असं वाटायचं की शिळी चपाती आहे असं वाटायचं. त्यामुळे आम्ही तिकडून ना ते दळण आणायचं बंद केलं. आता आम्ही डायरेक्टली स्टेशनवरूनच दळण आणत असतो. पण आता ना मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की हे साहेब ना म्हणजे पावसाळ्यामध्ये ना बाईक काढणार नाहीत, कारण की ते बाईकचं ना पुढचं टायर जे आहे ना ते म्हणजे हे झालं आहे पूर्ण, असं चेंज नाही केलं ना ते भरपूर वर्षापासून. त्यामुळं ना ते टायर थोडंसं खराब झालं आहे. बाकी पाठचं टायर जे आहे ना ते नवीन बसवलं होतं, पण पुढचं टायर खराब झालं आहे. तर त्यामुळं ना मग ते साहेब बोलतात की पावसाळ्यामध्ये गाडी जर काढली टायर ना स्लिप होऊ शकतं. त्यामुळं मग आम्ही ना ते पावसाळ्यात आता गाडीच काढणार नाही. पण आता हे दळण आणायचं ना खूप कठीण झालं आहे खरंच. म्हणजे आता पाऊस कंटिन्यू चालू आहे बघा, इकडं पण ना पाऊस भरपूर चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. त्यामुळं ना आता हे दळण वगैरे आणायचं सगळं राहून गेले. आणि आता ना आम्ही जवळजवळ 2 दिवस झालं आम्ही नुसतं डाळ भात आणि भाकरी पण असं गिळत नाहीत, मला सुद्धा स्वतःला गिळत नाहीत भाकरी ज्वारीच्या. पण मुलांचं तर लांबच राहिलं, मुलांना तर ते आवडतच नाहीत भाकरी जास्ती. असं चिकन वगैरे असलं तर खातात, पण असं नॉर्मली भाजी वगैरे काय असली तर मग ते खात नाहीत मुलं पण. म्हणून आमचं आपलं मसाले भात किंवा डाळ भात हे असं चालू आहे आमचं रोजचं. आता जोपर्यंत आता चपात्याचं पीठ दळून नाही आणणार तोपर्यंत मग हे असंच करावं लागेल ॲडजस्ट कसं तरी. आता पाऊस ना थोडासा सुद्धा म्हणजे असं बंद व्हायलाच तयार नाही, कंटिन्यू पाऊस सकाळ संध्याकाळ पाऊस चालूच आहे. आणि त्यामुळे ना नदीला पण आमच्या इथं ना भरपूर पाणी फुल भरलेलं आहे एकदम. नदी म्हणजे ना जे पूल आहे ना पुलाच्या इथपर्यंत पाणी आलंय, म्हणजे त्या पुलाच्या वरतीपर्यंत पाणी आलंय असं. म्हणजे वरतून वाहत नाही, पण पुलाच्या जवळजवळ आलंय, एक हात फक्त पाणी बाकी राहिलंय पुलाच्या, एवढं पाणी नदीला भरलंय. त्यामुळं ना मग साहेब रिक्षानीच ये जा करतात आणि बाईक वगैरे काढत नाहीत. आणि मग त्यामुळं ना ते भाजीपाला आणणं म्हणा, हे भाजीपालाचं काही जवळ दुकानं आहेत, इथून पण आणता येतं. तिकडं म्हणजे स्टेशनला कसं होलसेल आहे भाजीपाल्याचं, तिकडून आणत होतो. पण आता नाईलाज असला तर मग इथल्या इथं आहेत जवळ दुकानं, सगळे किराणा दुकानं वगैरे जवळ आहेत, दवाखाना वगैरे सगळं आहे. पण ना फक्त चक्कीचा प्रॉब्लेम आहे. चक्की असून जवळ काहीच फायदा नाही, कारण त्या चक्कीतलं पीठ व्यवस्थित होतच नाही. त्यामुळं ना मग ते तेवढं प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला. भिजलास का? नाही मिरची कोथिंबीर आण जा, मिरची कोथिंबीर आण. कि ईमानदारी से अच्छे तरीके से एग्जामिनेशंस करवाइए, एक नैतिक जिम्मेदारी है, एक संवैधानिक दायित्व है, इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल ड्यूटी ऑफ द गवर्नमेंट टू कंडक्ट एग्जामिनेशंस. ये नैतिक जिम्मेदारी है, पर ये नैतिक जिम्मेदारी सरकार स्वीकार करने को. आणि एकतर ह्या पावसामुळे आणि दुसरं एक ते आमचं की महत्त्वाचं काम जे चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे वेळच भेटत नव्हता की भाजीपाला आणावा आहे ते. आणि आता हे नदी फुल भरल्यामुळं ना मग साहेब तिकडे जायलाच नको म्हणतात. आणि प्रत्येक माणसाला ना कुठल्या तरी गोष्टीची भीती असतेच. म्हणजे मला ना
रेल्वेची पटरी बघितली ना, मला अगोदर एवढी भीती वाटायची ना, की भरपूर भीती वाटायची. पण आता प्रवास करते आता, त्यामुळं ना मग ती भीती बंद झाली. आता आता काय वाटत नाही रेल्वेची पटरी वगैरे बघितल्यावर. तसंच ना प्रत्येक माणसामध्ये ना काही ना काहीतरी दडलेली भीती असते कुठल्या ना कुठल्या गोष्टीची. तर साहेबांना ना ते वाहतं पाणी बघितलं ना जास्ती, तर त्यांना भीती वाटते. बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये ते नडत नाहीत, पण ना वाहतं पाणी फुल असं बघितलं ना, तर त्यांना म्हणजे ते ना त्यांनी ते फेसबुकवरती वगैरे काही काही व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत ना, त्यामुळे तेव्हापासून त्यांना ना म्हणजे मनामध्ये भीती बसली. तसंच त्यांना ना चांगली स्विमिंग वगैरे करता येते भरपूर, म्हणजे असं विहिरीमध्ये वगैरे त्यांनी ना पोहलेले आहेत, झालं तर तलावामध्ये वगैरे पोहलेले आहेत त्यांनी. पण ना तरी पण त्यांना ना वाहत्या पाण्यामध्ये असं बघितलं ना तर त्यांना भीती वाटते, असं त्यांना एक हे आहे. तर मला तर ना पोहायला अजिबात येत नाही, तरीसुद्धा मला काय वाटत नाही नदीचं पाणी वगैरे बघून. पण त्यांना काय माहिती, ते फेसबुकचे व्हिडिओ वगैरे बघितल्यामुळे त्यांच्या मनामध्ये ना ती भीती भरली. आणि ती आता कितीही त्यांना हे केलं ना, की चला मी सोबत आहे, चला चला म्हणून हे केलं ना, कितीही प्रोत्साहन दिलं ना, तरीसुद्धा ते नकोच म्हणतात. म्हणजे स्वतःच्या मनातली भीती कमी करायचं असं त्यांचं हेच नाही, प्रयत्नच नसतो, त्याने एवढी भीती वाटते. त्यामुळं ना मग मी पण आता त्यांना जास्ती फोर्स करत नाही. तुम्हाला भीती वाटते तर ठीक आहे, जाऊ द्या म्हणून मग आम्ही इथल्या इथंच, आता एवढा पावसाळा जो आहे ना तो इथल्या इथेच ॲडजस्ट करावं लागेल. म्हणजे दुकानं वगैरे तिकडे स्टेशनला जाणं होता होईल तेवढं टाळावं लागेल आम्हाला. तर असं आहे. आणि बाकी मात्र ना असं लांबून लांबून लोक येतात आमच्या इकडे, म्हणजे हे नदीचं पाणी बघायला, धबधबे बघायला, असं ना लांबून लांबून लोक येतात. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे ना इकडे, त्यामुळं मुंबईमध्ये गर्दीमध्ये कंटाळलेली लोक ना इकडं येत असतात, म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे फिरायला वगैरे येत असतात. पण आम्हाला बघा इथल्या इथं जवळच आहे, पण आम्हाला जायचं म्हणल्यावर नको वाटतं. आणि असं मी तर जातच नाही, म्हणजे जेव्हा साहेब सोबत असतात तेव्हा मग मी कुठं तर बाहेर निघत असते. पण ते सोबत नसल्यावरती मग मी पण जात नाही नदीवरती ना. तर आमच्या ग्रुपमधल्या भरपूर लेडीज नदीवरती जाऊन व्हिडिओ वगैरे शूट करून, म्हणजे नाचणं गाणं हे सगळं चालू असतं त्यांचं. पण मी नाही गेले अजून, बघेन नंतरनं प्रयत्न करून मी पण एखाद्या दिवशी जाईन नदीवरती आणि तिथला व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करेन. म्हणजे नदीवरती व्हिडिओ काढलेला शेअर करेन मी तुमच्यासोबत. आणि हो, एक तुम्हाला ना आनंदाची बातमी पण द्यायची होती. ज्या म्हणजे कामासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून प्रयत्न करत होतो ना, तर ते काम फायनली सक्सेसफुली झालं आहे. आणि खूप म्हणजे मेहनत लागते सरकारी कुठल्याही पण कामासाठी, पण आज ते काम म्हणजे झालं व्यवस्थित, ह्याचा आनंद झाला. एवढी मेहनत घेतल्यासारखं ना, म्हणजे त्या दिवशी नाही का भर पावसामध्ये आम्ही ठाण्याला आलो होतो मायलेकी. आणि ॲक्च्युली ना नंदाताई, तुम्हाला एक सांगायचं होतं की तिकडं ना ठाण्याला यायचं ना आमचं अचानक एकदम ठरलं होतं. म्हणजे अगोदर प्लॅन असताना तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं तुम्हाला, पण ना आमचं अचानकच ठरलं एकदम, म्हणजे रात्रीचं हे झालं आणि अचानकच आमचं ठरलं ठाण्याला यायचं. तर त्या दिवशी पण म्हणजे मी आणि अनुष्का जाणार आहे असं नव्हतं, तर साहेब वगैरे जातील असं होतं ठरलेलं. पण साहेबांना नंतरनं सुट्टी नाही भेटली म्हणून आम्हाला दोघींना जावं लागलं तिकडं. आणि अचानक झाल्यामुळं ना मग म्हणजे ना तुम्हाला सांगू शकले नाही आणि भेट नाही होऊ शकली आपली. पण ना याच्या पुढे जर कधीही तिकडं मुंबईला वगैरे यायचं म्हणलं तर ठाण्याला तर आम्हाला यावंच लागतं. तर ठाण्याला येणार असेल ना तर मी तुम्हाला 2 दिवस अगोदर मी तुम्हाला इन्फॉर्म करेन की आम्ही ठाण्याला येणार आहे स्टेशनला वगैरे, तेव्हा मग आपण भेटूया, नक्की भेटूया आपण. तर फ्रेंड्स, पावसाळ्याचे दिवस आहेत, कंटिन्यू बाहेर पाऊस चालू आहे. तर ह्या अशा वातावरणामध्ये ना होता होईल तेवढं बाहेर निघणं म्हणजे टाळा. आणि कधी कुठं काय शॉक, म्हणजे कधी काय कुठल्या पोलचं वायर असतं पाण्यामध्ये, कुठं काय शॉक उतरतो, असे म्हणजे भरपूर घटना होतात पावसाळ्यामध्ये. त्यामुळं ना सगळ्यांनी आपली सेफ्टी, आपल्या फॅमिलीची सेफ्टी करा. कारण की गृहिणीच आपल्या फॅमिलीबद्दल जास्ती विचार करणारी असते. त्यामुळं आपल्या मुलाबाळांना झालं तर होता होईल तेवढं स्वतः पण, आपल्या घरातील म्हणजे मेंबर जे आहेत त्यांना पण ना होता होईल तेवढं ना बाहेर म्हणजे कमी जावं असं हे करा. आता जावं तर लागतं, कामं वगैरे असतात, जावं तर लागतं, पण ना होता होईल तेवढं सुरक्षित राहा, सगळेजणं सुखी राहा, सुरक्षित राहा. तर फ्रेंड्स, आजचा ना छोटासा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.